नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माय व्ह्यूवर. आणि बिग बॉसच्या घरात झालेला आहे गुलीगत लफडा. शेवटी म्हणजे फायनली एक प्रमो बिग बॉसने रिलीज केला आहे, जो 5 ऑगस्टचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जान्हवी आणि सूरजमध्ये आपल्याला एक गुलीगत लफडा बघायला मिळणार आहे. आणि त्या प्रमोमध्ये जान्हवी जी आहे आपल्या सूरज भाऊला बोलते आहे की चावी मिळाली का तुला, गेला 1 आठवडा तर तू गपचूप बसला होतास. आता डिस्कस करूया यावर, माझं काय मत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. पण त्याआधी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यार म्हणजे थोडा सपोर्ट दाखवा, कमेंट्स करा, तुम्हाला काय वाटतं ते विचार शेअर करा. तुमचं एक कमेंट, तुमचं एक लाईक खूप इम्पॉर्टंट आहे या चॅनलसाठी. एंगेजमेंट वाढवायला, चॅनलला दूरपर्यंत घेऊन जायला खूप मदत करतं. तर डेफिनेटली सबस्क्राईब करा या चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका. आता जान्हवीबद्दलचं माझं तुम्हाला ओपिनियन सांगतो बाबा. ती इतकी ओव्हर वाटते मला, इतकं ॲटिट्यूड तिच्यात वाटतो, इतकी रिॲक्शन्स ती देते. म्हणजे ती अशी बसली केस म्हणजे इतकं ओव्हर रिॲक्शन द्यायची काय करायचं बाबा तुला, म्हणजे लॉजिक काय आहे, म्हणजे का. आणि इवन तो विकेंडचा वार असो किंवा पूर्ण गेला आठवड्याभर मी निक्कीला बघून जेवढं इरिटेट नाही झालं ना तेवढं जान्हवीला बघून झालं आहे. कारण तिला खूप वाटतं की भाई ती खूप मोठी मास्टर माइंड आहे, पण ती नाही आहे. तिला असं वाटतं की ती खूप मोठी म्हणजे पूर्ण गेम चालवते, पण ती नाही आहे. जसं वैभवला अरबाज 2 म्हणालेत ना, तसंच तिला निक्की 2 म्हणलं ना तरी मला वाटत ना चुकीचं ठरेल. कारण गेल्या आठवड्याभरात तिने काहीच केलं नाही आहे. उगाचच्या फालतू मुद्द्यांवर भांडणं, जाऊन मारामारी करणं, तेच तिच्या साईडने आपल्याला दिसलेलं आहे. उगाचची ते वर्षाजींना पण ते उगाचचं भंकस करणं आणि ते मस्करी, लॉजिक नाही, म्हणजे उगाचचं काही चाललं आहे तिचं. आणि त्यात आपले सूरज भाऊ बिग बॉसनी गेल्या वेळी त्यांना एक चांगला डोस दिला की तुम्ही खेळा, तुम्हाला जसं वाटतंय तुम्ही बोला आणि इन्फिरियर वाटून नका घेऊ, म्हणजे असं कमीपणा नका वाटून घेऊ. कारण बिग बॉसचं घर इकडे सगळे इक्वल आहेत. आणि ऑनेस्टली सांगतो, एकदम ऑनेस्ट माणूस मला वाटतो सूरज भाऊ. म्हणजे जेन्युअनली खूप सिम्पल. आणि गावातून अचानक अशा एक शोमध्ये टाकणं आणि तिकडे एवढा ग्लॅमर आणि एवढं असं सुंदर घर. आणि ऑफकोर्स त्यांना थोडंसं ना एक टाईम गेला असेल गेम समजायला, त्या वातावरणामध्ये सेट व्हायला. पण बिग बॉसने एक चांगलाच एक काय बोलतो मोटिवेशन दिलेलं आहे. आणि रितेश भाऊनी सुद्धा चांगला मोटिवेशन दिलेलं आहे. आणि बिग बॉसला आणि रितेश भाऊला पण माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रभरातून सूरजसाठी काय सपोर्ट येतो आहे. कारण वोटिंगमध्ये सूरजला सगळ्यात जास्त वोट्स होते, म्हणजे ऑलमोस्ट बराबरी की टक्कर होती. सूरजनी जबरदस्त एक प्रतिसाद सूरजला मिळालेला आहे महाराष्ट्राकडून. आता या फाईटचं कारण काय ते आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला बघितल्यावरच कळेल. पण जान्हवी म्हणजे ती डोक्यात जायला लागली आता हे कारण हे कशामुळे भांडण झालं आहे ते आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेलच. पण मला कुठेतरी वाटतं की जान्हवीनेच काहीतरी कांड केला असावा. आता बघू, आपल्याला एपिसोडमध्ये कळेल आणि ह्याच्यावर आपण डिटेलमध्ये चर्चा करू. जर इफ ते भांडण मोठं असेल तर मे बी फक्त प्रमोमध्ये काही हाईप बनवायला दाखवलं असेल त्यांनी. आणि सूरजचं एक ॲक्शन आहे त्याच्यामुळे तो आपले असे हात असं हे करतो, तर सूरजला आला आहे राग. आणि सूरज एकदा फुटला ना तो सगळ्यांची लावणार आहे वाट. मी जेन्युइनली सांगतो, तो एकदाच भडकेल आणि असा भडकेल ना की सगळ्यांना कळेल भाई की गुलीगत शॉट काय, फुल टेंगूळ येईल डोक्यावर. आता बघू काय कसं काय आजच्या एपिसोडमध्ये कळेल. आपण जेन्युइनली डिस्कस करू. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, तुम्हाला काय वाटतं ते सांगा, लाईक करा. आणि आपण बिग बॉसचे व्हिडिओ याआधी कधीच बनवलेले नाही आहेत, पण आत्ता आपण सुरू करत आहोत. तुमचा सपोर्ट दाखवा, कमेंट करा आणि आपण लाईव्ह पण येऊ जर चांगला प्रतिसाद मिळाला तर. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.